नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुम्हाला दुप्पट तिप्पट फुलणारे तांदळाचे पापड घरच्या घरी सोप्या पद्धतीत कसं करणार ते दाखवणार आहे। आणि खूप कमी साहित्यामध्ये हे होणार आहे। तुम्हाला अगदी टेन्शन नाही येणार की काय करायचं, कसं मीठ वापरायचं आणि कसं पापड खार घ्यायचं। अगदी सोपी पद्धत आहे। बघूया आपण व्हिडिओ पुढे। आज मी तुम्हाला दाखवणार तांदळाचे पापड। तांदळाचे पापड करण्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतले मेजरमेंटसाठी। 1 ग्लास पाणी भरलेलं आणि 1 ग्लासमध्ये मी तांदळाचं पीठ भरणार आहे। तर मी आता इथे मी तुम्हाला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जो मी चक्कीवरनं दळून आणलेला आहे। तुम्ही रेडीमेड पीठ सुद्धा इकडे वापरू शकता। हे बघा, हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता मी याच्यातनं 1 ग्लास मी तांदळाचं पीठ घेत आहे। इथे आपल्याला सेम मेजरमेंटचं पाणी घ्यायचं, त्याच्यासाठी मी 2 ग्लास वापरले तिकडे। तर आता आपण ह्याला थोडंसं चाळून घेऊया। तर आपण इकडे थोडंसं चाळून घेऊया याला। हे बघा, एवढं याच्यातनं घाण निघालेली आहे, कचरा निघालेला आहे। तर आता आपण हे साईडला ठेवूया। इकडे मी रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे। हे आपल्याला डीमार्टमध्ये सहज मिळून जातो। तर आता इकडे मी पापड मसाला घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स असतं। तर इकडे मी 2 चमचे घेत आहे हे, आणि हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे। कारण ह्याच्यामधली काळी मिरी आहे ना, ती आपल्याला नको आहे। ती पापड लाटताना अगदी मध्ये मध्ये येईल म्हणून। तर ही बघा, याच्यामध्ये एवढी काळी मिरी असल्यामुळे आपल्याला ही नको आहे। आता हे मी साईडला ठेवते आणि हे आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही 1 किलोचा जर मेजरमेंट घेत असाल, 1 किलो तांदळाचं पीठ, तर तुम्ही हे पूर्ण पॅकेट त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्हाला। आता मी 1 ग्लासचा घेत आहे, त्याच्यामुळे मी थोडं थोडं मिक्स करत आहे, आणि बाकीचं मी नंतर बनवेन। इकडे मी टोप ठेवलेला आहे आणि टोपामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकत आहे। सेम एकाच ग्लासचे मेजरमेंट आहे हे। आता याचं पाणी उकळलं की आपण ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करूया। इकडे आपलं पाणी बॉईल झालेलं आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये तांदळाचं जे पीठ ठेवलं होतं 1 ग्लास, अगदी मेजरमेंट घेऊनच केलं आहे मी। आता याला मी झाकण लावत आहे थोडा वेळ। 5 मिनिटं झालेली आहेत। आता मी चेक करत आहे आणि ह्याच्यातलं सर्व पाणी ऑब्झर्व झालेलं आहे। तर मी आता हे गॅस पहिला बंद करत आहे। हे छानपैकी आपण आता हलवून घ्यायचं। आणि पुन्हा ह्याला झाकण ठेवूया आपण। हे आतल्यात थोडंसं शिजेल। हे आता परफेक्ट आपलं झालेलं आहे। तर आता मी हे पीठ मळायला घेते। इकडे मी परात घेतली 30 मोठीवाली, आणि इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे मोठा। आता आपण ह्याला थोडंसं ओलं करूया। आणि हे आता आपण चांगलं एका साईडने बंद करून ह्याच्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे।
गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर हे आपलं छानपैकी मळून झालेलं आहे. तर आपण असंच ठेवूया त्याला आतमध्येच आणि याला थोडं झाकण लावूया. इकडे मी डिंक घेतलेले आहे. डिंकाचे 4-5 दाणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. आता इकडे आपण ना एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो छानपैकी इकडे तेल वगैरे आपल्याला लावायचं नाही आहे. हाताने चांगल्यापैकी घ्यायचं आहे हा मळून. याचा गोळा करून आपण हे प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. आमच्याकडे स्टार मॉलची ज्या पिशव्या येतात त्याची पिशवी घेतलेली आहे मी. आणि ते डिंकाचं तेलाचा वापर न करता डिंकाचं पाणी वापरायचं आहे. आणि त्याच्यावरती पुन्हा प्लास्टिकची पिशवी ठेवून एक डिश घेऊन त्याचं जोरात दाबायचं आहे. म्हणजे ते राऊंड शेप परफेक्ट येतो त्याला. आणि थोडंसं बोटाच्या साहाय्याने ते पसरवत जायचं आहे. असं जेवढं तुम्हाला पसरवता येईल तेवढं पसरत जायचं आहे. असं केल्याने पापडाला परफेक्ट असा शेप येतो आणि कुठेही जाडं पातळ असं राहत नाही. एकसारखं याला लेवल येते. म्हणून बोटाने व्यवस्थित त्याला सरकवू शकता. तुम्ही लाटणीने सुद्धा ह्याला लाटू शकता. आणि हे पापड पंख्याखाली सुकतात व्यवस्थित. तुम्ही बघू शकता एकदम किती छानपैकी हे झालेलं आहे. आता हे मी दुसरं घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने मी करत आहे. अगदी जसं खूप लाटण्याची गरज नाही आहे. पटापट असे पापड होतात. पापड करता करता माझा स्टँड तुटला गेला. तर मी तुम्हाला दाखवणार होती की हे पापडसुद्धा तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटू शकता. जो आता मी मोबाईल हातात घेतला आहे त्याच्यामुळे मला एका हातानेच दाखवायला होतं. हे असं दाबून त्याच्यावरती डिशने दाबायचं त्याला आणि लाटणीने लाटून घ्यायचं. आणि माझं स्टँड तुटल्यामुळे मला दाखवता येत नाही आहे. सो सॉरी नाव. आणि तुम्ही बघू शकता एवढे छान छान पापड हे लाटणीने लाटलेले पापड आहेत माझे आणि हे हाताने केलेले आहेत. तर मी बाकीचं माझे सर्व असं आवरून घेते.
पापड माझे कालचे रेडी आहेत, जे मी काल पंख्याखाली सुकवलं होतं आणि दुपारचे 3च्या दरम्यानमध्ये एवढंच ऊन येतं आमच्या खिडकीमध्ये. एक दिवस हे एवढंसं उन्हात ठेवलं आता. इकडे आपले पापड सुकलेले आहेत आणि आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल तापलं आपलं छानपैकी. हे आहेत आपले तांदळाचे पापड, ते दुप्पट फुलणारे. तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि कमेंट करून नक्की सांगा मला